माझे नाव महेंद्र पाटील बाप्पा ठारे, राहणार पटरावाडी, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. तर आपण जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचे खत वापरलेले होते याला, हो बेसल डोस. वापरले. आणि आता हा बाग किती दिवसाचा झालेला आहे? आत्ता 5.5 महिने. आणि त्यांचं सीताफळासाठी खत घेऊन आलेलो आहेत. गेल्या 3 वर्षापासून वापरतात ते. आता त्यांचं असं आहे की ते गेल्या अगोदर त्यांनी आपलं खत कांद्यासाठी वापरलं. त्यांनी बघू शकता हे ह्या टायमाचा जर प्लॉट मला पाहायला भेटलेलं नाही. आता जर बघितलं तर डाळिंबाचे प्लॉट ह्या टायमाला असं फळ पाहायला नाही. कारण की बरेच शेतकरी बांधवांचे डाळिंब जास्त पावसामुळं खराब झालेले आहेत आणि फळं पण नाहीत त्यांना. आता जर बघितलं सेटिंगला अडचण आल्या, मालच निघाला नाही. यांचं जर बघितलं तर माल भरपूर प्रमाणात माल निघालेला आहे, बघू शकता. दाखवतो. कस काय कलर वगैरे कस काय वाटतंय? चांगला कलर. तुम्ही काय सांगू इच्छिते शेतकरी बांधव? शेतकऱ्यांनी बायोलॉजिकल फर्टिलायझर वापरले पाहिजे. रासायनिक खताच्या किमती खूप वाढलेल्या आहेत. त्यामुळे बायोलॉजिकल खताकडे शेतकऱ्यांनी अवश्य वळालं पाहिजे. एकदा औषध वापरायला पाहिजे. तुम्ही वापरताय? हो हो. बघू शकता इकडं पण परिपूर्ण. इकडं अडचण नाही. पहिल्याच वर्षाला जय किसान ग्रीन इंडिया कंपनीचं खत महेंद्र भाऊ गेल्या 3 ते 4 वर्षापासून वापरतायत. 100% रिपोर्ट मिळतोय. 200 किलोमीटर वरनं खत बोलवत आहे. आग्रहाने खत बोलवलं